पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर तालुक्यातून एक दिलासादायक बातमी। आंतरवाली सराटीहून परतताना झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या युवकांच्या कुटुंबासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ भिगवण शाखेने मदतीचा हात पुढे केला आहे। लोकवर्गणीतून जमा केलेले तब्बल 55,000 संबंधित कुटुंबांना सुपूर्द करण्यात आले। तसेच मयत आणि जखमी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता समाजातील दानशूर व्यक्तींनीही यथाशक्ती मदतीसाठी पुढे यावे असे भावनिक आवाहन संघटनेने केले आहे। या ठिकाणी आज आपण जो आपला बांधव रामभाऊ जमदाडे आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला गेले असता उपोषणाची सांगता झाली आणि जरांगे पाटलाचं उपोषण संपल्यानंतर घराच्या दिशेने येत असताना जालन्यावरून आंतरवली सराटीवरून इंदापूरच्या दिशेने येत असताना त्यांचा अपघात झाला आणि अपघातामध्ये आपला बांधव त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि खऱ्या अर्थानं याची जाणीव म्हणून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आव्हान केलं होतं की जमदाडे कुटुंबाची अतिशय हालाकीची परिस्थिती आहे। त्याच पद्धतीने यामध्ये जखमी झालेले बिपिन मोरे असतील आणि आपले दुसरे बांधव संतोष माने असतील, हे जखमी झाले होते आणि ह्या कुटुंबाची अतिशय साधारण परिस्थिती आहे आणि यासाठी समाज बांधव म्हणून आपण खऱ्या अर्थानं या कुटुंबाच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण आव्हान केलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ भिगवण यांच्या वतीने आज ते मदत करण्यासाठी जमदाडे कुटुंबाचे वडील आणि आई या ठिकाणी आहेत। यांना खऱ्या अर्थानं मदत करण्यासाठी ते पुढे आलेले आहेत। भिगवण मध्ये जो मराठा महासंघ आहे त्याचं अतिशय चांगलं काम आम्ही पाहतो। मध्यंतरी आपल्या याच्यामध्ये पूरग्रस्त ज्यावेळेस झाला होता, कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तची परिस्थिती आली होती, त्यावेळेस 2 वेळा त्यांनी धावून जाऊन त्या ठिकाणी देखील मोठ्या स्वरूपाची मदत या महासंघाने केली होती। त्या घटनेबद्दल मी धन्यवाद देतो। आणि दुसरी गोष्ट, आज पुढे येऊन त्यांनी या कुटुंबाची जबाबदारी फुल ना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी ते मदत करण्यासाठी आलेले आहेत। समाजाच्या वतीने मी मराठा महासंघाचे आभार मानणं तसं उचित ठरणार नाही, परंतु आभार मानणं देखील कर्तव्य आहे। या महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सदस्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशीच मदत या कुटुंबाला सर्वांनी पुढे येऊन करावी, कारण हे कुटुंब अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये आज आहे आणि करता धरता माणूस जो होता तोच यांच्या हातातून घरातून निघून गेलाय आणि राहिलेत फक्त ही वयस्कर माणसं आणि यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहणं गरजेचं आहे आणि त्याच भावनेतून या ठिकाणी ते मदत करण्यासाठी आले। मी त्यांना धन्यवाद देतो आणि थोडंसं त्यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी राजकुमार मस्कर सर, अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे विभागीय संघटक। आज आम्ही या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळेस त्यांच्यासाठी साथ देण्यासाठी गेलेले रामभाऊ जमदाडे व त्यांचे जोडीदार असतील संतोष माने आणि बिपिन मोरे यांचा परतीच्या प्रवासामध्ये ऍक्सिडेंट झाला। त्यामध्ये रामचंद्र जमदाडे हे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले। त्यांच्या घरातील करता माणूस गेल्यामुळे त्यांचे आई वडील वयोवृद्ध असल्यामुळे त्यांच्यावर बिकट प्रसंग आला। त्यांच्या घरातील पती पत्नीवर मुलांवर हा सुद्धा बिकट प्रसंग आला। याची जाणीव ओळखून एक आपलं समाजाचं काहीतरी कर्तव्य आहे या उद्देशाने आम्ही पुन्हा फुलाची पाकळी जमवली आणि त्याच्यातून आज आम्ही यांना थोडीशी आर्थिक मदत केलेली आहे। मला असं सांगावं लागतं, आम्ही वेळोवेळी आमचं कार्य गेली 25 वर्षापासून भिगवणमध्ये आहे। व्याख्यानमालेच्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन करत असतो। कोल्हापूर पूरग्रस्त असतील किंवा अपघातग्रस्त असतील यांच्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आर्थिक मदत केलेली आहे। आपण अशी विनंती करतो या माध्यमातून की आपण ही आपला समाज बांधव या नात्याने किंवा एक मानवतेचं कर्तव्य म्हणून फुलना फुलाची पाकळी प्रत्येकाने त्यांच्या कुटुंबाशी मदत केली तर त्यांचे कुटुंब किंवा त्यांचे कुटुंब म्हणण्यापेक्षा त्यांचे आई वडील वयोवृद्ध आई वडील आहेत त्यांच्यासाठी त्या आर्थिक मोलाचं सहकार्य ठरेल असं मला वाटतं।
धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.